त्यानंतर काही क्षण शांततेत गेले. या शांततेत एक प्रकारचं समाधान होतं, जसं दोघांनी अखेरच्या वेदनांचं ओझं टाकून दिलं होतं. ती शांतता बोलकी होती. ती त्या अनकथित भावना आणि शहाणपण व्यक्त करत होती, ज्याच्यासाठी शब्दाची गरज नव्हती. शेवटी प्रणवने उठून तिला निरोप दिला. "तुझं भविष्य खूप सुंदर असेल सुमी, काळजी घे," तो म्हणाला. सुमित्रा हसली आणि म्हणाली, "तूही. आपण आता एकमेकांना आठवणीमध्ये भेटूया." प्रणव हलक्याच हसून निघून गेला. सुमित्रा त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. पण यावेळी तिच्या मनात कुठलाच भार नव्हता. ती पूर्णपणे मोकळी होती, एक नवीन आयुष्य जगण्यासाठी तयार. त्या रात्री सुमित्रा घरी परतल्यावर ती तिच्या खिडकीतून बाहेर पाहत शांत बसली. चंद्रप्रकाशात तिचं मन उल्हासित होतं. तिच्या मनात एकच विचार होता, प्रेमाच्या आणि नात्याच्या प्रवासात कधीकधी शेवट आवश्यक असतो, कारण त्या शेवटातूनच नवीन सुरुवात होते. आता तिचं आयुष्य तिच्या स्वतःच्या हातात होतं आणि ती त्या प्रवासासाठी पूर्णपणे तयार होती. सुमित्रा तिच्या खिडकीतून बाहेर पाहत होती आणि मनातल्या शांततेचा अनुभव घेत होती. त्या रात्रीच्या चंद्रप्रकाशात तिच्या जीवनाचा एक नवीन अध्याय उजळत होता. आयुष्याने तिला खूप काही शिकवलं होतं आणि आता ती त्या शिकवणुकीतून तिचं जगणं नव्याने आकारत होती. तिचं मन पूर्णपणे मोकळे होते, जणू तिच्यावर असलेल्या सगळ्या भावना आणि अपेक्षाचं ओझं आता हलकं झालं होतं. तिने आपल्या आतला बदल अनुभवला होता. तिने प्रेम, नातं आणि स्वतःची ओळख यातून खूप काही शिकलं होतं. तिने एका मोठ्या प्रवासाची सुरुवात केली होती, जिथे ती स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात होती. प्रणवसाठी तिच्या मनात असलेल्या भावनांना आता एक शांत, सुसंगत स्वरूप मिळालं होतं. त्याच्याबद्दल आता कोणतीच तक्रार, खंत किंवा अपेक्षा उरली नव्हती. जसं प्रणवने सांगितलं होतं, आपण दोघेही आपापल्या मार्गाने चालत पुढे जाऊ. अगदी त्याचप्रमाणे सुमित्रा तिच्या मार्गावर चालत होती आणि तिच्या आयुष्याचं नवीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज होती. काही महिने पुढे गेले. सुमित्रा आता पूर्णपणे तिच्या नवीन प्रकल्पामध्ये व्यस्त होती. तिचं दुसरं पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर होतं आणि यावेळी तिच्या लिखाणात आणखीन प्रबलता होती. तिला आता वाचकांच्या एका मोठ्या वर्गाची ओळख मिळाली होती आणि तिच्या लिखाणाने अनेक लोकांना प्रेरणा मिळत होती. तिचं आयुष्य व्यवस्थित चालू होतं आणि ती तिच्या यशाचा आनंद घेत होती. पण एके दिवशी अचानक तिच्या मेलबॉक्समध्ये एक पत्र आलं, ज्याने तिच्या मनात जुन्या आठवणींना थोडी हलचल केली. ते पत्र प्रणवकडून होतं. "प्रिय सुमी," पत्राची सुरुवात होती, "माझं आयुष्य आता स्थिरावत आहे. मी तुझ्या यशाबद्दल ऐकलं आणि मला तुझा अभिमान वाटतो. आपल्या शेवटच्या भेटीपासून मीही खूप बदललोय. आयुष्य खूप काही शिकवत नाही का? मीही आता माझ्या मार्गावर चालतो आहे. आणि मला असे वाटत आहे की आपण ज्याच्यासाठी वेगळे झालो ते योग्यच होतं. पण तरीही तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्याबद्दल मला मनापासून आनंद वाटतो. तुला हे सांगायचं होतं की तुझं लिखाण माझ्या जीवनातही एक नवी दृष्टी घेऊन आलं." ते पत्र वाचून सुमित्राच्या मनात एक वेगळं समाधान पसरलं. ती शांत हसली, कारण तिला माहीत होतं की प्रणव आणि ती एकमेकांच्या आठवणीमध्ये कायमचे होते. त्यांच्या नात्याने त्यांच्या दोघांना काहीतरी मौल्यवान दिलं होतं. स्वतःला समजून घेण्याची आणि पुढे जाण्याची शिकवण तिने त्या पत्राला उत्तर दिलं. पण त्यात फक्त 2 ओळी होत्या, "धन्यवाद प्रणव. आपण वेगळे असलो तरी आपला प्रवास कायमच एकमेकांच्या आठवणीमध्ये जिवंत राहील." त्या रात्री सुमित्रा पुन्हा तिच्या खिडकीतून चंद्रप्रकाशात बसली होती आणि तिच्या मनात एक विचार फिरत होता, प्रेमाच्या शेवटाला नेहमीच वेदना असतात असं नाही. कधीकधी तो शेवट फक्त एका नव्या प्रवासाची सुरुवात असतो. आता ती स्वतःच्या प्रवासात अधिक धैर्यवान, आनंदी आणि शांत होती. शेवटची भेट संपली होती, पण त्या भेटीने तिला नव्या आयुष्याचं दार उघडायला शिकवलं होतं. सुमित्राच्या आयुष्यात शांततेचं आणि स्थैर्याचं एक नवीन पर्व सुरू झालं होतं. प्रणवचं पत्र आणि त्याचं तिच्या जीवनावर झालेलं प्रतिबिंब तिला आता अधिक स्पष्ट दिसू लागलं होतं. त्या पत्राने सुमित्राला पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये नेलं होतं. पण यावेळेस त्या आठवणीने तिच्या मनात ओझं नव्हतं, फक्त एक मोकळा श्वास घेत होत्या. तिचं दुसरं पुस्तक बाजारात आलं आणि तिला वाचकाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुस्तकात तिने लिहिलेलं सगळं तिच्या स्वतःच्या जीवनातील अनुभवावर आधारित होतं. प्रेम, विरह, स्वतःचा शोध आणि एका नात्याचं अंतर्गत रूप.
सुमित्राने तिच्या शब्दातून फक्त स्वतःची कथा नाही तर अनेकांच्या मनात दडलेल्या भावना मांडल्या होत्या. तिचं जीवन आता एका वेगळ्या प्रवाहात वाहत होतं. तिने आपलं स्वतःचं घर घेतलं होतं, एक सुंदर बगीचा जिथे तिला सृजनशीलतेची प्रेरणा मिळायची. तिथे ती अनेकदा स्वतःशीच संवाद साधायची, विचार करायची, जग, नाती आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल. एके दिवशी तिला तिच्या पुस्तकाच्या यशाबद्दल एका मोठ्या साहित्य महोत्सवात बोलण्याचं आमंत्रण आलं. तिचं मन थोडं अस्वस्थ झालं, कारण तिला माहीत होतं की तिच्या लिखाणाच्या पाठीमागे असलेल्या वैयक्तिक अनुभवाबद्दल तिला बोलावं लागेल. पण तिने निर्णय घेतला की ती प्रामाणिकपणे तिची कहाणी शेअर करेल, कारण ती आता त्या सगळ्या वेदनांना आणि संघर्षांना सामोरी गेलेली होती. साहित्य महोत्सवाचा दिवस उजडला. मंचावर उभं राहिल्यावर तिने श्रोत्यांकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात अपेक्षांचं आणि कुतूहलाचं मिश्रण दिसलं. सुमित्रा थोडा वेळ शांत राहिली, विचार करत की कुठून सुरू करावं. मग ती शांतपणे बोलू लागली. आपल्या जीवनात येणारी काही माणसं आपल्या आत्म्याला घडवून जातात. काही नाती आपल्या हाती उरत नाहीत, पण त्यातून आपण जे शिकतो तेच खरं आपल्या आयुष्याचं सार असतं. माझं लिखाण हे फक्त माझ्या शब्दांमधून आलेलं नाही, ते माझ्या जगण्याच्या अनुभवातून जन्मलं आहे. तिने तिच्या जीवनातील संघर्ष, प्रेम आणि प्रणवसोबतचं नातं, त्यातलं वेगळं होणं याबद्दल सांगितलं. तिने हे सगळं सांगताना कुठेही भावनांना वाट मोकळी होऊ दिली नाही, पण तिच्या प्रत्येक शब्दात प्रबलता आणि शांतपणा होतं. तिचं लिखाण हे केवळ एक कथा नव्हती, ती तिच्या जीवनाचीच प्रतिमा होती. तिचं भाषण संपल्यानंतर श्रोत्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. सुमित्राच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित होतं. ती आता पूर्णपणे शांत होती, जणू तिच्या आयुष्यातील सर्व संघर्ष मागे राहिले होते. त्या दिवशी रात्री सुमित्रा घरी परतल्यावर पुन्हा एकदा तिच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. चंद्राचं कोमल प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होतं आणि तिच्या मनात एक विचार आला. प्रत्येक नातं आपल्याला काहीतरी शिकवतं, आपल्याला अधिक चांगलं बनवतं, पण शेवटी ते आपण कोण आहोत हे शोधणं हाच जीवनाचा खरा अर्थ असतो. आता सुमित्रा तिच्या आयुष्याच्या सर्वस्वाने आनंद घेत होती. तिला तिच्या प्रवासात खूप काही गमवावं लागलं, पण त्याचं गमावण्यात तिने स्वतःला सापडलं होतं. आणि कदाचित हाच त्या शेवटच्या भेटीचा खरा अर्थ होता. नवी सुरुवात होती. साहित्य महोत्सवातील सुमित्राच्या भाषणानंतर तिच्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू झाला होता. तिचं जीवन आता स्थिर होत होतं, पण तिच्या आत एक नवा प्रवास घडत होता. अधिक स्वातंत्र्य, अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि अधिक शांत. ती आता फक्त लेखिका नव्हती, तर ती एक अशी स्त्री होती जिच्या अनुभवांनी तिला एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं. तिचं लिखाण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलं होतं. अनेक ठिकाणी तिच्या पुस्तकावर चर्चा होत होती आणि तिला जगभरातून बोलावणी येऊ लागली होती. तिच्या जीवनाचा हा टप्पा तिच्या स्वप्नांना पंख देणारा होता, पण या यशातही ती आपली मूळ ओळख विसरली नव्हती. ती अजूनही तीच साधी, शांत सुमित्रा होती. तिच्या घराच्या बागेतल्या एका कोपऱ्यात तिने एक नवं पुस्तक लिहायला सुरुवात केली. यावेळी तिचं लिखाण खूपच वैयक्तिक होतं. प्रेमाच्या वेगवेगळ्या रूपाबद्दल, नात्याचा सूक्ष्म भावना आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध. ती या पुस्तकात ती आणि प्रणवमधील नात्यांच्या प्रवासाचा अन्वय लावत होती. हे नातं जरी आता भूतकाळात असलं तरी त्यातून आलेलं शहाणपण तिच्या लिखाणात स्पष्टपणे उमटत होतं. दरम्यान सुमित्राच्या आयुष्यात आणखी एक अनपेक्षित घटना घडली. तिला एका प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. हा पुरस्कार तिला तिच्या दुसऱ्या पुस्तकासाठी मिळणार होता, ज्यात तिने तिच्या स्वतःच्या अनुभवांची आणि जीवनाच्या संघर्षाची कथा मांडली होती. या पुरस्काराचं महत्त्व तिच्यासाठी खूप वेगळं होतं, कारण हा पुरस्कार तिच्या आयुष्याच्या एका मोठ्या प्रवासाचं सार होतं. पुरस्कार सोहळ्याचा दिवस आला. तिने साधा पण आकर्षक पोशाख घातला होता आणि ती संपूर्ण आत्मविश्वासाने तेथे पोचली. सोहळ्याचा माहोल तिच्यासाठी नवा होता, पण ती त्यात खूपच शांत आणि आत्मविश्वासाने वावरत होती. तिचं नाव पुरस्कारासाठी घोषित झालं आणि सुमित्राने पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर पाऊल ठेवलं. ती थोडा वेळ शांत राहिली.
त्या क्षणाचा आस्वाद घेत. मग ती म्हणाली, हा पुरस्कार फक्त माझ्यासाठी नाही, हा माझ्या जीवनातील त्या प्रत्येक घटनेसाठी आहे ज्यांनी मला शिकवलं, मला घडवलं आणि मला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला लावलं. ती पुढे म्हणाली, प्रत्येक नातं, प्रत्येक माणूस आपल्या जीवनात एक भूमिका निभावतो. काही जण आपल्या आयुष्यात कायम राहतात, काही जण आपल्याला सोडून जातात. पण महत्त्वाचं असतं ते आपण त्या नात्यामध्ये काय शिकतो. माझ्या जीवनातील प्रत्येक नात्याने मला एक नवा दृष्टिकोन दिला आणि त्यातूनच मी आज इथे आहे. तिचं भाषण साधं होतं, पण ते श्रोत्यांच्या मनाला भिडणारं होतं. तिला जे यश मिळालं होतं ते तिच्या आयुष्याच्या प्रामाणिक आणि सच्च्या अनुभवामधून आलेलं होतं. पुरस्कार सोहळ्यानंतर सुमित्रा घरी परतली. तिच्या खिडकीत बसली आणि बाहेरच्या शांततेत डोळे मिटून विचार करू लागली. तिच्या मनात प्रणवची आठवण पुन्हा एकदा आली, पण आता ती आठवण फक्त एक गोड स्मृती होती. तिचं मन पूर्णपणे शांत होतं. तिने सगळं सोडून दिलं होतं, आशा, अपेक्षा आणि जुन्या आठवणींचं ओझं. ती आता पूर्णपणे मुक्त होती, स्वतःच्या मार्गाने चालणारी, स्वतःचा शोध घेत पुढे जाणारी. तिच्या आयुष्याचा हा टप्पा तिला नव्या उंचीवर घेऊन जात होता, जिथे ती फक्त स्वतःसाठी जगत होती, स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद घेत होती. आणि त्या रात्री तिने स्वतःशीच पुटपुटत म्हटलं, कधी कधी शेवट आपल्याला शिकवतो की नव्या सुरुवातीसाठी किती महत्त्वाचा असतो. आता मी नव्या स्वप्नांचा पाठलाग करणार आहे, नव्या दिशांचा शोध घेणार आहे. सुमित्राचा प्रवास संपला नव्हता, तो तर फक्त एका नव्या प्रवासाची सुरुवात होती. सुमित्राचं आयुष्य एका सुंदर प्रवासात रूपांतरित झालं होतं. तिच्या मागच्या संघर्षाने आणि अनुभवांनी तिला घडवलं होतं आणि आता ती एका पूर्णपणे स्वतंत्र, निडर व्यक्ती बनली होती. ती जिथे गेली तिथे तिला आदर आणि प्रेम मिळत होतं आणि तिचं लिखाण अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरलं होतं. तिच्या आयुष्यात खूप काही बदललं होतं, पण आतल्या गाभ्याचं शांत स्थिर असणं अजूनही तसंच होतं. बागेतल्या तिच्या लिखाणाच्या ठिकाणी ती दररोज लिहायला बसायची आणि आता ती 3रं पुस्तक पूर्ण करायला जात होती. हे पुस्तक तिच्या इतर पुस्तकांपेक्षा अधिक वैयक्तिक आणि जवळचं होतं, कारण यात ती नात्यांची गुंतागुंत, वेदना आणि त्यातून मिळालेला शहाणपण याची अनुभूती मांडत होती. एक दिवस ती एकटं बसून या नवीन पुस्तकाचं शेवटचं पान लिहित होती, तेव्हा तिला एक अनपेक्षित फोन आला. फोन प्रणवचा होता. खूप काळानंतर तो तिला पुन्हा संपर्क करत होता. सुमित्रा थोडी थांबली, विचार करत होती की हा फोन घेणं योग्य आहे की नाही, पण शेवटी तिने फोन उचलला. हॅलो सुमी. प्रणवच्या आवाजात एक शांत स्वर होता. कसं चाललंय तुझं? छान आहे. तुला कसं आठवलं? सुमित्राने सहजपणे विचारलं. जणू काही दोघांमध्ये काहीच अंतर नव्हतं. मी तुझं 3रं पुस्तक वाचलं. खूपच छान लिहिलं आहेस. खरं सांगायचं तर त्या पुस्तकात मी काहीतरी स्वतःलाही पाहिलं. प्रणवने कबूल केलं. सुमित्रा हसली, पण त्याचं हसण्यात कुठलंही ओझं नव्हतं. प्रत्येक लिखाण हे स्वतःचं प्रतिबिंब असतं. जे आपण जगतो, अनुभवतो, तेच शेवटी शब्दात उतरतं. प्रणव काही क्षण गप्प राहिला. मग तो शांतपणे म्हणाला, सुमी, मी तुझ्यासाठी शेवटची भेट झाली तेव्हा तुझ्याबद्दल खूप विचार केला. आता जाणवतं की त्या भेटीने माझं आयुष्य बदललं. तू मला दाखवलंस की नात्याचं खरं मोल काय असतं. सुमित्रा त्याचं ऐकत होती आणि तिच्या मनात आता एक वेगळं समाधान होतं. ती अजिबात अस्वस्थ नव्हती. तिच्या मनात प्रणवबद्दल कोणतीही अपेक्षा उरली नव्हती, कारण ती आता पूर्णपणे स्वतंत्र होती. प्रणव, तू जसा आहेस तसाच असणं महत्त्वाचं आहे. आपण दोघं आपल्या प्रवासातून खूप काही शिकलो आणि आज जिथे आहोत तिथे आपल्या अनुभवामुळेच पोहोचलो आहोत. सुमित्राने प्रबलतेने उत्तर दिलं. प्रणव हसला आणि म्हणाला, हो, तुझं म्हणणं खरं आहे. मी फक्त तुला पुन्हा एकदा धन्यवाद म्हणायचं होतं. आपण वेगळं झालो असू, पण तुझं माझ्या आयुष्यात असणं नेहमीच खास असेल. दोघांनी काही वेळ बोलून फोन ठेवला. सुमित्राच्या मनात आता कोणताही गुंता नव्हता. प्रणवशी झालेलं संभाषण फक्त एक मोकळा संवाद होता, जिथे कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. फक्त एकमेकांबद्दलचा आदर आणि सन्मान होता.
त्या रात्री सुमित्रा तिच्या खिडकीत बसून चंद्रप्रकाशाकडे पाहत होती. तिच्या जीवनाचा पूर्ण चक्र पूर्ण झालं होतं. तिच्या मनात आता फक्त शांतता आणि समाधान होतं. तिने आयुष्याकडून खूप काही शिकलं होतं. प्रेम, नाती आणि स्वतःचा शोध घेणं हे सगळं एका अद्भुत प्रवासाचा भाग होतं. शेवटची भेट आता तिच्या आयुष्यातील एक आठवण होती. एक अशी आठवण ज्याने तिच्या आयुष्याला नवा अर्थ दिला. तिच्या मनात फक्त एकच विचार आला, प्रत्येक शेवट म्हणजे खरं तर एक नवी सुरुवात असते. कथा इथेच संपली नाही, पण या कथेचा तिसरा भाग मी नक्कीच लवकरच आणण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.